नमस्कार मित्रांनो, तर आज मी आले आहे बाळकुमला इस्कॉन या मंदिरामध्ये, म्हणजेच राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये. आणि मंदिर खूप मोठं आणि खूप सुंदर आहे. इथे मला कल्पना म्हणजे माझी बहीण घेऊन आली आहे. ती पहिलेसुद्धा इथे आली होती, तर ती मला बोलली होती का तू ये, तुला खूप छान वाटेल. आणि या वर्षामध्ये मी सुरुवातच स्वामी समर्थांच्या मंदिरातून, नंतर तुळजापूर, नंतर एकवीर आपली पालखी, त्यानंतर आता श्रीकृष्ण राधा यांच्या मंदिरात आले. इथे बाहेर पहिले इथे सगळे पुस्तकं आहेत, जे भगवद्गीता आहेत इथे लावलेले आहेत. आणि इथे स्क्रीनवरती पण आहे, तुम्ही इकडे बघू शकता. हा पाळणा आहे आणि इथे पण काहीतरी महत्त्व असेलच. सगळ्या गोष्टी राधाकृष्णाच्या इथे आहेत आणि हे मंदिर आहे. आता या मंदिरात मी जाणार, तर इथे कल्पना उभीच आहे. तर चला तुम्हाला मी मंदिरातला आतमध्ये दाखवते कसं काय आहे ते. तर मित्रांनो, खूप छान वाटतं आहे बाहेरनंच. वर्षाची सुरुवातच माझी देवांपासून झाली. मला वाटतं पूर्ण वर्ष देवदर्शनच होणार आहे. तर इथे काउंटर आहे आणि इथून पुढे गेल्यावरती मंदिर आहे. आणि खूप भव्य असं मंदिर आहे. थोडा मला लेट झाला आहे, पण बरं झालं आरतीच्याच टायमामध्ये मी आली, कारण आरती आता, आणि आरती झाल्यावरती मंदिर बंद करतील, त्यानंतर संध्याकाळी चालू होणार आहे मित्रांनो. तर आता आरती आहे आता, तर आरतीचा आनंद मी घेते आणि तुम्ही पण घ्या. मंदिर इतकं तर चला, तर आरती झाली आणि आता सगळेजण पाया पडण्यासाठी लाईनमध्ये उभे आहेत आणि मी पण इथं उभी आहे. आणि आता इकडे जवळ आल्याच्यानंतर बघा ना, किती सुंदर राधा आणि कृष्णाची मूर्ती आहे आणि खूप छान दिसते. इथे हे डोक्यावर ठेवून आशीर्वाद दिला जातो. तर सगळेजण आशीर्वाद घेऊन निघाले आणि इकडे नंतर प्रसाद असतो. डाळ आणि भात असं मिक्स असा प्रसाद आहे, आम्ही घेतला आहे. आणि आम्हीच नाही, सगळ्यांनी हा प्रत्येकाने घेतला आहे. खूप चांगलं आहे. इथे आलं मला पॉझिटिव्ह वेब्स भेटलेत, पॉझिटिव्ह थिंकिंग भेटलेली आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पण नक्की जा. बाळकुमला आहे हे मंदिर. आणि तुम्ही गेल्यावर तुम्हाला कळेल, तिथे मोठं राधाकृष्णाचं मंदिर आहे बघा. आणि या तुम्ही नक्की. चला बाय. अशाच प्रकारे मिनी ब्लॉग तुम्ही मला बघितलात त्याबद्दल